श्री स्वामी समर्थ स्वामी विचार वर्तणूक भाग 1. श्री स्वामी समर्थ महाराजांचे वर्तणुकीवरील विचार. माणसाची वर्तणूक कशी असावी? आपली वर्तणूकच आपला धर्म आहे. चांगली वर्तणूक म्हणजेच खरी साधना. आपली वर्तणूक हा आपला धर्मच आहे. त्यामुळे माणसाची वर्तणूक ही नेहमी चांगली असायला हवी. वागण्यात विनय असावा. अहंकार सोडून नम्रपणे वागणारा माणूसच सर्वांचा लाडका होतो. माणसाच्या वागण्यात विनयशीलता हवी. अहंकारी माणूस कोणालाही आवडत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे सगळे पसंत करतात. दुसऱ्याच्या दोषावर बोट ठेवू नका. स्वतःचे दोष पहा. हेच योग्य वर्तनाचे लक्षण आहे. नेहमी दुसऱ्याच्या दोषाकडे लक्ष देऊ नका. आपल्यामध्येही काही दोष असतात. ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करा. मन स्वच्छ असेल तर वर्तणूक आपोआप चांगली होते. मनातील विचार आणि वागणूक एकमेकांशी जोडलेले आहेत. मन स्वच्छ असेल तर वर्तणूक आपोआप चांगली होते. त्यामुळे मन नेहमी स्वच्छ असावे. दुसऱ्याविषयी द्वेष भावना आपल्या मनात असू नये. कोणाचं वाईट बोलू नका, कारण शब्द हेच शस्त्र असतं. शब्द हे शस्त्राप्रमाणे कार्य करतात. एखाद्या वेळेस झालेली जखम नीट होते, पण बोलण्याने झालेली जखम नीट होत नाही. त्यामुळे शब्द नेहमी जपून वापरावे. शांततेत शक्ती असते. कठीण प्रसंगातही शांत वागा, कारण रागाने कधीच समाधान मिळत नाही. कोणतीही परिस्थिती असो, आपण नेहमी शांत असले पाहिजे. वर्तणुकीत संयम ठेवणारा सदैव विजय मिळवतो. ज्याच्या अंगी संयम असतो तो माणूस यशस्वी होतो. चांगल्या वर्तणुकीने शत्रूही मित्र होतो. आपली वर्तणूक चांगली असेल, आपले आचारविचार चांगले असेल तर शत्रूही आपला मित्र होतो. ज्याचं बोलणं गोड त्याचं आयुष्यही गोड. जो माणूस गोड म्हणजे चांगलं बोलतो त्याचं आयुष्य जीवन हे चांगलंच राहतं. दुसऱ्यांचं जसं वागणं आवडेल तसं स्वतःही वागा. म्हणजे लोकांनी ज्याप्रमाणे चांगलं वागावं असं आपणाला वाटतं त्याप्रमाणे आपणही वागायला हवं. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं हेच श्रेष्ठ वर्तन. एखादा माणूस दुःखी असेल तर त्याच्या दुःखात सहभागी व्हायला हवं. दुःख वाटल्यानं कमी होतं आणि सुख वाटल्यानं वाढतं. मनात दया आणि वर्तनात सौजन्य ठेवा. प्रत्येकाविषयी आपल्या मनात दया, करुणा असली पाहिजे आणि प्रत्येकाशी आपण सौजन्याने वागायला हवे. वर्तनानेच देव आनंदी होतो, केवळ शब्दाने नाही. केवळ शब्द चांगले असतील म्हणून देव आनंदी होणार नाही, तर आपले वर्तन देखील त्या पद्धतीचे हवे. आपले वर्तन हे चांगले असायला हवे. वर्तणुकीने इतरांना आदर्श दाखवा. आपले वर्तन हे इतरांना आदर्शवत असायला हवे. आपल्याबद्दल कोणीही वाईट भावना मनात ठेवू नये. आपल्याबद्दल कोणीही मनात द्वेष ठेवू नये. सद्वर्तन हेच खऱ्या भक्तीचं लक्षण आहे. भक्ती म्हणजे केवळ प्रार्थना नव्हे, तर ती आपल्या वर्तनातून देखील दिसायला हवी. आपले वर्तन हे नेहमी चांगलेच असायला हवे. आपले वर्तन हे इतरांच्या कामी यायला हवे. आपले वर्तन हे इतरांना त्रासदायक असायला नको. आपले वर्तन इतरांना मदत करणारे हवे. तेव्हाच आपणाला ईश्वराची प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ.